नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आता प्रथम सत्र परीक्षेचा 2019-20चा भूगोलाचा पेपर इथे सोडवतोय। तर इथे पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहा। तर एकूण तुम्हाला 4 प्रश्न इथे दिलेले आहेत, याची उत्तरं तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे लिहायचे। तर आपण पूर्ण उत्तर लिहायचं। अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीत प्रतिकूल आहे। 2 भारताची सर्वाधिक भूसीमा बांगलादेश या देशाशी संलग्न आहे। 3 दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत, चिली आणि इक्वेडोर। ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे। आता प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा। अ स्तंभ ब स्तंभ अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतो। हा एक याचं उत्तर लिहायचं आहे। सिंधूची प्रमुख उपनदी सतलज, भारत, क्रिकेट हा लोकप्रिय खेळ। अमेझॉनचा उगम, अँडीज पर्वत, ब्राझील, फुटबॉल हा लोकप्रिय खेळ। प्रश्न आहे चुकी बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करायची। ओके, कोणतेही 4 आहे, 4 गुणांसाठी प्रश्न आहे। तर आता ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभलेला आहे। तुम्हाला उत्तर पण कसं लिहायचंय बघा। उत्तर लिहायचं, ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे, हे विधान चूक आहे। योग्य विधान आहे, ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे। दुसरं जे विधान आहे ते कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते, हे विधान बरोबर आहे, असं व्यवस्थित लिहायचंय। तिसरं विधान आहे, उत्तर भारतीय मैदानाच्या पूर्व भागात वाळवंट आहे, तर हे विधान चूक आहे। योग्य विधान काय, उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे। आणि चौथं विधान आहे, भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे, तर हे विधान चूक आहे। योग्य विधान आहे, भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे। आणि 5वं विधान आहे, ब्राझीलची किनारी बेटे ही संचयनातून निर्माण झाली आहेत, तर हे विधान बरोबर आहे, असंच लिहायचं। आता इथे प्रश्न चौथा आहे, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी दाखवायच्या, तशीच त्यांची नावे व सूची तयार करायची, कोणतीही 4। तर इथे गियाना उच्चभूमी, पंपास, उत्तर अटलांटिक महासागर, पॅन्टनाल, ब्राझिलिया, पिको द नेब्लिना। तर यामध्ये आपण पुढे दिलेले नकाशे वाचन करू, त्यासंबंधी दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची, कोणतीही 4। तर 4 गुणांसाठी 2 प्रश्न आहेत, आपण या दोन्हींची उत्तरे इथे लिहिणार आहोत। आता इथे बघतोय आपण, इथे प्रश्न चौथ्याचं उत्तर आपण लिहितोय। सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला नकाशामध्ये सूची भरायची आहे। तर सूची भरण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे गियाना उच्चभूमी, पंपास, उत्तर अटलांटिक महासागर, पॅन्टनाल, ब्राझिलिया, पिको द नेब्लिना ही 6 आपण सूची इथे भरायची आहे। कशा प्रकारे दर्शवणार आहोत, तर इथे नंबर दिलेला आहे। तर 1 नंबरला गियाना उच्चभूमी तुम्हाला दिसतीये, इथे 1 नंबरला गियाना उच्चभूमी आहे। 2 नंबरला आपण बघतोय इथे पंपास आहे। आता उत्तर अटलांटिक दाखवताना आपल्याला इथे बघायचं, 3 नंबरला उत्तर अटलांटिक रेषांच्या साह्याने दाखवलंय। पुढे आपण पॅन्टनाल दाखवतोय 4 नंबरला। सो पॅन्टनाल आपण इथे दाखवलेला आहे, हे बघा, हे आहे पॅन्टनाल। आणि पुढचा आहे ब्राझिलिया, तर ब्राझिलिया हा प्रदेश इथे आहे। आणि पिको द नेब्लिना, तर पिको द नेब्लिना आपण काय दाखवणार आहे, इथे त्रिकोणा साह्याने दाखवणार आहोत। सो तो नंबर आणि चिन्ह दाखवायचं, म्हणजे नकाशाचे पूर्ण गुण तुम्हाला मिळतील। तुमच्या समोर हा नकाशा दिलेला आहे, तर हा भारताचा नकाशा आहे आणि हा भारताचा राजकीय नकाशा आहे। इथे सूची व्यवस्थित बघून घ्या। सो आता आपण नकाशाचं वाचन करतोय। हा भारताचा राजकीय नकाशा आहे आणि हा नकाशा नीट बघून घ्या, तुम्हाला नकाशा देण्यात येईल आणि त्याच्यावर आधारित आपण प्रश्नांची उत्तरं लिहूयात। सो आता इथे प्रश्न बघून घ्या, एकूण 6 प्रश्न आहेत, त्या 6 प्रश्नांची उत्तरं आपण लिहूयात। भारताच्या दक्षिणेस कोणता देश आहे? बंगालच्या उपसागरात कोणती बेटे आहे? क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? नकाशातील कोणत्याही 2 केंद्रशासित प्रदेशांची नावं लिहायची आहे। महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? भारताच्या मध्यातून कोणते अक्षवृत्त गेले आहे? याच प्रकारचे प्रश्न येतात, नीट लक्ष देऊन पहा आणि उत्तरं पाठ करा। सो उत्तर आहे, भारताच्या दक्षिणेस श्रीलंका देश आहे। भारताच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेटे आहेत। राजस्थान हे क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे। नकाशातील कोणत्याही 2 केंद्रशासित प्रदेशांची नावे, पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव। महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे। भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे। प्रश्न 6 आहे, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा आधार स्तंभालेख काढायचा आणि खाली प्रश्नांची उत्तरं लिहायची। सो भारत नागरिकीकरणाचा कल 1961 ते 2011 पर्यंत वर्ष दिलेले आहेत आणि इथे आपल्याला नागरीकरणाचा कल टक्केवारी दिलेली आहे। तर आलेखावरून प्रश्न काय आहेत बघा, कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात जास्त आहे? दिलेल्या आकडेवारीत वर्षांतर किती आहे?
कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो? आता याला ऑप्शन दुसरा क्वेश्चन सुद्धा आहे, त्यातला तुम्ही एक निवडू शकता, पण मी इथे तुम्हाला दोनही प्रश्नांची उत्तरं देणार आहे जे तुम्हाला योग्य वाटेल. सरावासाठी दोन्ही करा, परीक्षेत जो येईल तो सोडवा. प्रश्न 5 आहे, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा, कोणतीही 2. आपल्याला एकूण 4 आलेला आहे, पण तरी पण आपण 4ही प्रश्नांची उत्तरे बघूया, तयारी पूर्ण करूया. 6 गुणांसाठी प्रश्न आहे, सो 3-3 गुणांसाठी येणार आहे. पहिला प्रश्न, क्षेत्र भेटीची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. हिमालयातील जवळजवळ सर्वच नद्या बारमाही आहेत. भारताच्या पूर्व पश्चिम किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. पहिला प्रश्न, क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. याचं भौगोलिक कारण, क्षेत्रभेटीचे ठिकाण, दिवस, वेळ, एकूण कालावधी इत्यादी गोष्टी निश्चित करणे, क्षेत्रभेटीचे हेतू निश्चित करणे, क्षेत्रभेटीचे वेळापत्रक तयार करणे, क्षेत्रभेटीसाठी आवश्यक नकाशे, महत्वाची माहिती, परवानगी पत्रे व गोष्टींचे संकलन करणे, क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार तसेच आपण निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे आणि या सर्व कारणासाठी क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. पुढचा आहे प्रश्न, भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. त्याचं उत्तर आहे, भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. लोकसंख्या कार्यशील गटात येते. 2 ज्येष्ठ नागरिक व बालक या गटातील लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने तरुणाईच्या प्रमाणापेक्षा भारतात कमी आहे, म्हणून भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. तिसरा प्रश्न आहे, हिमालयातील जवळजवळ सर्वच नद्या बारमाही आहेत. त्याचं कारण लिहायचंय. हिमालयातील बहुतेक नद्या नद्यांमध्ये उगम पावतात. या नद्यांना उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने पाणी मिळते, पावसाळ्यात या नद्यांना पूर येतो आणि अशा प्रकारे हिमालयातील जवळजवळ सर्वच नद्या बारमाही आहेत. भारताच्या पूर्व पश्चिम किनारपट्ट्यामध्ये विषमता आढळते. याचं कारण आहे, भारताचा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे, तर पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली. तेथे नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश झालेले आहेत. पश्चिम घाटातून अनेक डोंगर रांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे. पश्चिम किनारपट्टीची रुंदी तुलनेने कमी आहे. तसेच पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात. अशा प्रकारे भारताच्या पूर्व पश्चिम किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. प्रश्न 6 जो आहे तो खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढायचा आहे. खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. इथे नागरिकीकरणाचा कल दिलाय भारताचा 1961 ते 2011. आता वर्ष आणि त्याचा टक्का दिलेला आहे, त्याप्रमाणे आपण स्तंभालेख काढायचा. त्याची प्रश्न आहेत, कोणत्या दशकात नागरिकीकरणाचा कल सर्वात जास्त आहे? दिलेल्या आकडेवारीत वर्षांतर किती आहेत? कोणत्या दशकात नागरिकीकरणाचा कल सर्वात कमी दिसतोय? आपण इथे स्तंभालेख काढलेला आहे आणि स्तंभालेख काढताना आपल्याला प्रमाण लक्षात 1 सेमी बरोबर 5% आणि भारत नागरिकीकरणाचा कल अशा प्रकारे आपण इथे लिहिणं आवश्यक आहे. आता पुढे आपण बघतोय भारत नागरिकीकरणाचा कल आणि टक्केवारी. ओके, एक्स अक्ष वाय अक्ष आपण टाकलेला आहे आणि अशा प्रकारे हा स्तंभालेख इथे काढला आहे. तर आलेखावरून प्रश्न उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कोणत्या दशकात नागरिकीकरणाचा कल सर्वात जास्त आहे? तो 1971 आणि 1981 दशकात. दिलेल्या आकडेवारीत वर्षांतर किती आहे? तर 10 वर्ष आहेत. आणि तिसरा प्रश्न, कोणत्या दशकात नागरिकीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो? तर तो 1961 आणि 1971 या दशकात. आता किंवाचा प्रश्न सोडूया. प्रश्न आहे, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. ठीक आहे, तर भूरचना, प्रमुख वनस्पती व प्राणी. प्रश्न आहे पहिला, आकृतीत ब्राझीलचे कोणते विभाग दाखवले आहेत? उत्तर आहे, गियाना उच्चभूमी, अमेझॉनचे खोरे, पॅराग्वे, पॅराना नदीचे खोरे, ब्राझीलची उच्चभूमी हे ब्राझीलचे विभाग आकृतीत दाखवलेले आहेत. दुसरा प्रश्न आहे, सरपटणारे प्राणी कोणत्या विभागात आढळतात? उत्तर आहे, गियाना उच्चभूमी व ब्राझीलची उच्चभूमी या प्रदेशात सरपटणारे प्राणी आढळतात. प्रश्न तिसरा आहे, किनारपट्टी प्रदेशात पर्जन्यमान किती आहे? उत्तर आहे, किनारपट्टी प्रदेशात सुमारे 1200 मिलीमीटर पर्जन्यमान आहे. चौथा प्रश्न आहे, सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश कोणता? गियाना उच्चभूमी हा ब्राझीलमधील सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश आहे. प्रश्न 5, समशीतोष्ण वने कोणत्या प्रदेशात आढळतात? समशीतोष्ण वने ब्राझीलच्या उच्चभूमीत आढळतात. प्रश्न 6, अमेझॉनच्या खोऱ्यात कोणत्या प्रकारची वने आढळतात? अमेझॉनच्या खोऱ्यात विषुववृत्तीय वने आढळतात. प्रश्न 7, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1, भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? 8 गुणांसाठी प्रश्न आहेत. 2 प्रश्न सोडवायचे, पण मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. सगळे प्रश्न तोंडपाठ करा. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भारतामध्ये पुढील उपाययोजना केल्या जातात. 1 म्हणजे नद्या आपल्या जीवनदायिनी असून नद्या प्रदूषित होऊ नयेत यासाठी शालेय तसेच सामाजिक स्तरावर जनजागृती केली जात आहे.
नद्यांमधील सांडपाण्याच्या विसर्गावर प्रक्रिया करणे, कारखान्यांचे दूषित पाणी नदी सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करणे, नद्यांच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे आणि नदी परिसरातील पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना व नियमांचे फलक लावणे. दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर बघा, भारत सुमारे 1.5 दशक ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 20 वर्षातच 3 युद्धांना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील अनेक भागातील लोकांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले. अनेक वित्तीय समस्या, आर्थिक विकास मंदी, विकासाची मंद गती अशाही समस्यांना तोंड द्यावे लागले. ब्राझीलने सुमारे 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. 1822 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1930 ते 1985 या काळात हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. ब्राझील देशात स्वातंत्र्योत्तर काळात विविध स्वरूपाच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. तिसरा प्रश्न आहे, भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, भारतातील प्रमुख जलविभागांची माहिती: पश्चिम घाट, सातपुडा पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, हिमालय पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत. 2. हिमालय पर्वत हा हिमालयातील नद्या व हिमालयापलीकडील नद्या यांना विभागतो. नर्मदा आणि गंगा या नदी खोऱ्याच्या विंध्य पर्वत हा जलविभाजक आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा पश्चिम घाट हा प्रमुख जलविभाजक आहे. आता प्रश्न चौथा आहे, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. खूप महत्वाचा प्रश्न आहे, बघा नीट. तर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली, याचं उत्तर आहे, कारखाना कोणत्या ठिकाणी आहे, कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली, कारखान्यात कोणत्या वस्तूंचे उत्पादन होते, उत्पादनासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो, कारखान्यासाठी कच्चा माल प्रामुख्याने कोठून येतो, कारखान्यात एकूण किती कामगार आहेत, कामगारांची सुरक्षितता व आरोग्य याविषयी व्यवस्थापन कोणती खबरदारी घेते, कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल विक्रीसाठी कोणत्या ठिकाणी पाठवला जातो आणि कारखान्याचे व्यवस्थापनाकडून पर्यावरणास हानी होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या जातात. इथे आपला हा पेपर पूर्णपणे सोडून झालाय. आदर्श उत्तरपत्रिका आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्या इयत्तेचा किंवा कुठल्या विषयाचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.